आज आमच्या गावात संत बाळूमामांचा बग्गा नंबर 6 आलाय आणि बग्गा आल्यामुळे गावातलं वातावरण एकदम भक्तिमय झाले। तर रामकृष्ण हरी मंडळी सेवेकऱ्याने आधी बाळूमामांची पूजा करून अगरबत्ती लावून घेतली आणि पूजा करून झाल्यावर आम्ही सेवेकऱ्यांच्या संघ मरगुबाई मंदिराजवळ येऊन देवीजवळ अगरबत्ती आणि कापूर लावून परत पालखीजवळ आलो आणि इथनच चालत बकरी बसवल्या त्या ठिकाणी म्हणजेच गावाच्या बाहेरच्या साईडला आलो, कारण मेंढी माऊलीची ओटी भरण्यासाठी मेंढी माऊलीला गावात आणायची होती। त्याच सेवेकऱ्यांनी सगळ्या मेंढ्या, बकरी आणि शेळ्या रानात चाराय नेलत्या, म्हणून थोडा वेळ इथंच थांबलो आणि सेवेकरी मेंढ्यांची कशी काळजी घेतात ते बघितलं। या 6 नंबर बग्ग्यात 3000 बकरी असून त्यांची चांगली काळजी घेतली जाते आणि जो कोणी मामांच्या बकऱ्यांची सेवा करतो त्याला मामा आयुष्यात काहीच कमी पडू देत नाहीत। मग सेवेकरी सगळ्या मेंढ्या, बकरी आणि शेळ्या रानातनं चारून घेऊन आल्यावर आम्ही मेंढीला आणि तिच्या पिल्लाला घेऊन गावातल्या विठलाई मंदिराजवळ येऊन मामांच्या पालखीजवळ आलो आणि गावातल्या महिला मेंढी माऊलीची ओटी भरून आपल्या मनातल्या इच्छा मेंढी माऊलीच्या कानात बोलालत्या, कारण मेंढी माऊलीची ओटी भरून तिच्या कानात बोललेली इच्छा पूर्ण होते। मग रात्री 8 वाजता गावातल्या सगळ्या महिला आणि गावकऱ्यांनी मामांच्या पालखीजवळ बसून रामकृष्ण हरी असं नामस्मरण करून आरती म्हटली आणि आरती झाल्यावर आतिषबाजी लावून प्रसाद घ्यायला सुरुवात केला। प्रसाद घ्यायला तर लईच गर्दी झालती आणि आसपासच्या गावातनं भरपूर लोक दर्शन घ्यायला आणि प्रसाद घ्यायला आलती। तुमच्या बिन गावात मामांचा बग्गा आलता काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा।